नमस्कार, मनापासून स्वागत आहे आपलं NCE या यूट्यूब चॅनलमध्ये. महाट्रान्सकोमार्फत टेक्निशियन या पदाकरता भरती केली जात होती आणि या पदासाठी जी काय परीक्षा आहे, ऑनलाईन टेस्ट आहे, त्याची तारीख जी आहे ती डिक्लेअर झालेली आहे. तर त्या संदर्भात महाट्रान्सकोच्या ऑफिशियल वेबसाईटवरती या ठिकाणी आपल्याला कॉल लेटर जे आहे ते आपण डाउनलोड करू शकतो. तर चला पाहूयात आपण सविस्तर व्हिडिओ. तर आता यामध्ये पहा, या ठिकाणी बघा की नेम ऑफ द पोस्ट. आता या ठिकाणी टेक्निशियन 1 तर यांची जी एक्झाम आहे ती 9 मार्च 2024ला आहे. एक्झाम सेशन 2 ते 4 PM असणार आहे आणि रिपोर्टिंग टाईम आहे तो 1 PM असणार आहे. त्यानंतर सेकंड पोस्ट टेक्निशियन 2 ट्रान्समिशन सिस्टम. आता यांचं जी काही ऑनलाईन टेस्ट आहे ती 10 मार्च 2024ला असणार आहे. एक्झाम सेशन आहे तो 8:30 AM ते 10:30 AM असणार आहे. त्यानंतर रिपोर्टिंग टाईम जो आहे तो 7:30 AM असणार आहे या ठिकाणी. त्यानंतर पुढे या ठिकाणी इतर काही सूचना दिल्या आहेत आपल्याला या ठिकाणी, तर त्या आपण सविस्तर वाचून घ्याव्यात. त्यानंतर आता या ठिकाणी बघा की आपण जे कॉल लेटर प्रिंट आउट करू तर त्यासोबत आपल्याला फोटो ID ठेवणंसुद्धा अपेक्षित आहे आणि या फोटो IDमध्ये नमूद केलेले जे काही ओरिजिनल ID प्रूफ आहेत तेच आपण सोबत ठेवणं आवश्यक आहे. आता याच्यामध्ये पॅन कार्ड असेल तुमचं, त्याचबरोबर पासपोर्ट, त्यानंतर परमनंट ड्रायव्हिंग लायसन, वोटर्स कार्ड, त्यानंतर बँक पासबुक इत्यादी जे काही तुमचं आहे ते तुमचं व्हॅलिड तुमचं ID प्रूफ म्हणून समजलं जाईल. तुमच्या कॉल लेटरसोबत हे असणं आवश्यक आहे. आता कोणते प्रूफ तुम्ही सोबत तिथे आणू शकत नाहीत किंवा ते व्हॅलिड समजले जाणार नाहीत, तर याच्यामध्ये रेशन कार्ड एक आहे आणि लर्नर ड्रायव्हिंग लायसन. या 2 गोष्टी ज्या आहेत, रेशन कार्ड आणि लर्नर ड्रायव्हिंग लायसन, ह्या गोष्टी आपण सोबत ठेवू शकत नाही कारण त्या व्हॅलिड नाही आहेत तिथे फोटो ID प्रूफ म्हणून. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. आता फिमेल कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी काही सूचना या ठिकाणी दिल्या आहेत, त्यांनी ते सविस्तरपणे पाहून घेणे. त्याचबरोबर दिव्यांग कॅन्डिडेट्स जे आहेत त्यांच्यासाठी काही सूचना आहेत त्या या ठिकाणी पाहून घेणे. त्यानंतर बघा या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की द कॅन्डिडेट्स रिपोर्टिंग लेट फॉर व्हॉट्सएवर रिझन, फॉर एक्झाम्पल आफ्टर द रिपोर्टिंग टाईम स्पेसिफाईड ऑन द कॉल लेटर विल नॉट बी परमिटेड टू ॲपियर फॉर द ऑनलाईन टेस्ट. म्हणजे कॉल लेटरवरती नमूद केलेल्या रिपोर्टिंग टाईमप्रमाणे जर त्या ठिकाणी तो कॅन्डिडेट पोहोचला नाही तर त्याला ते ऑनलाईन टेस्टसाठी परमिशन मिळणार नाही किंवा त्याला तिथे आतमध्ये सेंटरला जाता येणार नाही. त्यानंतर बघा पुढे 12 नंबरचा एक मुद्दा आहे याच्यामध्ये की द कॅन्डिडेट्स विल हॅव ॲपियर फॉर ऑनलाईन टेस्ट एक्झामिनेशन सेंटर ॲट देअर ओन कॉस्ट अँड रिस्क अँड महाट्रान्सको विल नॉट बी रिस्पॉन्सिबल फॉर एनी इंजुरी ऑर लॉसेस etc ऑफ एनी नेचर. म्हणजे आता या ठिकाणी आपण परीक्षेसाठी उपस्थित राहत असताना जे काही आपला खर्च होईल त्या खर्च आपण स्वतः करायचा आहे. जे काही जोखीम आहे ती स्वतः स्वीकारायची आहे आणि या गोष्टींसाठी महाट्रान्सको कोणत्याही प्रकारे या ठिकाणी जबाबदार राहणार नाही आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचं नुकसान झालं, कुठल्याही प्रकारची काही दुखापत झाली तर यासाठी महाट्रान्सको जबाबदार असणार नाही आहे. त्यानंतर आता शेवटचा मुद्दा एक आहे की द कॅन्डिडेट्स आर हिअर बाय रिक्वेस्टेड टू डाउनलोड देअर कॉल लेटर अँड इन्फॉर्मेशन हँडआउट फ्रॉम द लिंक गिवन ॲट बिलो. म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला पहा की पहिली जी लिंक आहे ही लिंक, तर या ठिकाणी आपल्याला आपलं कॉल लेटर डाउनलोड करायचं आहे. त्यानंतर सेकंड लिंक आहे की लिंक फॉर डाउनलोडिंग इन्फॉर्मेशन हँडआउट. म्हणजे जो काय आपला अर्ज वगैरे असेल त्याची प्रिंटआउट करण्यासंदर्भात ही सेकंड आपल्याला लिंक या ठिकाणी दिलेली आहे. तर तिथे आपण क्लिक करून ते आपलं इन्फॉर्मेशन हँडआउटची आपण प्रिंट घेऊ शकतो. आता हे जे काही नोटिफिकेशन आहे ते दिनांक 31/3/2024 म्हणजे 1/3/2024 या तारखेला या ठिकाणी महाट्रान्सकोच्या वेबसाईटवरती आलेलं आहे आणि हे चीफ जनरल मॅनेजर HR यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. तर
सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.